काही दिवस सेंटरिंगला गेल्यानंतर ते काय सेंटरिंगचा व्यवसाय मला काय जमेना. कारण एकतरी कॉलेज पूर्ण केलेलं होतं आणि काहीतरी करण्याची जिद्द होती. पण काय करायचं हे कळत नव्हतं. त्यामुळं सेंटरिंगला गेलो. कसा तरी एक 8-15 दिवस काढलेत. पगार घेतलो आणि आता म्हणलो हा काय आपला व्यवसाय जमण्यासारखा नाही. आपल्या शारीरिक तब्येत, दिवसाचं, उन्हाचं हे काय जमण्यासारखं असं काय मला वाटत नाही म्हटलं. आणि त्यानंतर मग काय करायचा हा प्रश्न माझ्यापुढं फार मोठा पडलेला होता, की घरात तरी थांबता येत नव्हतं. कारण शांत बसणारा मी कधीच व्यक्ती नव्हतो. कारण जीवनामध्ये थोडासा असताना पण संघर्ष करत राहायचं हे पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं, की काही नाही काहीतरी घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. आणि त्याचवेळी आमचे चुलते आता ते मयत झालेले आहेत काही अपघाता निधनामुळं, राजेंद्र शेळके म्हणून ते सख्खे चुलते माझे. त्यांनी कमांडर जीप विकत घेतलेली होती आणि ती गाडी त्याच्यावर विजय नावाचा चक्रेश्वडीचा ड्रायव्हर होता. आणि त्यांची ती गाडी ती वडापला लावलेली. वडाप म्हणजे काय तर जे रंकाळा भोगावती अशा पद्धतीनं पॅसेंजर सोडायची, अशा पद्धतीनं ते वडाप म्हटलं जातं त्याला. त्या वडापला ती गाडी लावलेली होती कमांडर घेऊन. आणि आम्ही साहजिकच घरात असल्यामुळे संध्याकाळी जो काही हिशोब त्या गाडीचा यायचा संध्याकाळी ते मी जरा शाना म्हणायचा तसा. कारण कॉलेज पूर्ण झालेलं होतं. आमची आजी ज्या आऊ होत्या म्हणजे राजेंद्र शेळकेंची आई म्हणायची, म्हणजे ती माझी आजी लागायची, चुलत आजी. ती बस म्हणायची आणि हे पैसे मोजून ठेव वगैरे. त्यावेळी मी ते पैसे वगैरे मोजून वगैरे मग परत त्यांच्यावर द्यायचा. आज किती व्यवसाय झाला, काय झाला हे ना सांगत होतो. आणि त्यांचं ते बघून मी साधारण की बाबा हा व्यवसाय चालू आहे तर आपण आपल्यासाठी एखादा व्यवसाय जर असा काहीतरी शोधण्याचा जर प्रयत्न केला तर गाडी वगैरे जर घेतली आणि वडापला लावली तर एक 4 पैसे आपल्याला जीवनामध्ये मिळतील असं एक माझ्या डोक्यामध्ये त्यावेळी विषय होता. मी आईला आणि वडिलांनी मी अण्णा म्हणत होतो, आईला आई म्हणत होतो. त्यांना मी कानावर चर्चा घातली आणि माझा मित्र विजय वळगड्डे कांडगावचा त्याच्याशी चर्चा केली आणि काहीतरी जीवनात करूया म्हणून गाडी घेण्याचं मी ठरवलं. आता गाडी घेणं म्हणजे काय फार किरकोळ गोष्ट नव्हती माझ्या आयुष्यातली. कारण 1,00,000-1.5 लाखाचं भांडवल म्हणजे आत्ता 10 लाखाचं भांडवल घेतल्यासारखा प्रकार होता आणि इन्कम सोर्स काय नव्हता. फक्त माझ्याकडे होती ती फक्त जिद्द, राबण्याची जिद्द होती. आणि त्या दृष्टिकोनातून मी आमच्या गावचेच जयसिंग शेळके म्हणून आहे त्यांना घेतलं. एक चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य करणारी व्यक्ती आहे. त्यांना घेतलं आणि मला समजले की आमच्या आत्तीच्याच घरचे म्हणजे आत्तीच्या मिस्टरांची मारुती मामा, त्यांचं नाव मारुतीराव मेडसिंग, त्यांचे व्यवसाय फार मोठे आहेत. डोजेर वगैरे भरपूर व्यवसाय मोठे होते. आणि त्याचवेळी एक टेम्पो ट्रॅक्स घेतली होती ती. आणि त्या टेम्पो ट्रॅक्समध्ये फरक असायचा. काही 5 दरवाजे असायच्या, काही 3 दरवाजे असायच्या, 2 साईडला दरवाजे असायचे आणि एक पाठीमागे दरवाजा असायचा. तर अशी एक त्यांच्याकडं MH09 9919 नंबरची गाडी त्यांच्याकडे एक टेम्पो ट्रॅक्स होती. आणि ती टेम्पो ट्रॅक्स त्यांनी विक्रीसाठी काढलेली होती आणि ते मला समजलं होतं. मी जयसिंग शेळकेंना घेऊन गेलो आणि असं मी माझी इच्छा आहे म्हणलो आणि तुमच्याच पै पाहुणे आहेसा किंवा जयसिंग शेळकेंना म्हटलं की असं दादा हे झालेलं आहे आणि मला गाडी घ्यायची इच्छा आणि मी काहीतरी वडाचा व्यवसाय करतो आणि थोडंसं तुमचं सहकार्य मला पाहिजे. त्यानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर ती मला गाडी तिने ठरवून दिली. त्यावेळी साधारण 1,35,000 रुपयेचा व्यवहार होता त्यावेळचा. माझ्याकडं खचून 5 का 7,000 रुपये होते, निश्चित आठवत नाही. पण ह्याच्यावर माझ्याकडे अजिबात रक्कम नव्हती. वरच्या 30-35,000ला पाहुण्यांना सांगितलं की ही रक्कम मी तुम्हाला नंतर देतो म्हणून. त्यावेळी ती थांबलीत आणि जी काही 1,00,000 रुपये रक्कम द्यायची होती मी ओंकार लघुउद्योजक पतसंस्था म्हणून जी कोल्हापुरात होती त्यांचे मॅनेजर आता ते मयत झालेत, निकारगे म्हणून.
तर त्यांच्या माध्यमातून ते जयसिंग शेख यांना घेऊन जाऊन मी ते कर्ज केलं आणि सदरची कर्जाची रक्कम जशी होती तशी मग ती पाहुण्यांना मी देऊन टाकली आणि त्यानंतर त्यांचं एक 35,000 रुपये देणं होतं. आणि अशा पद्धतीने मी गाडी ही घरात आणून पुजून वडापचा व्यवसाय करायचं हे माझं निश्चित झालं होतं. आणि माझ्या जीवनातला तिसरा व्यवसाय हा वडाप करणे होता. आता त्यावेळी शिक्षण हे ते मी थोडंसं सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवल्या आणि सकाळी उठून 6 वाजता गाडी पुसून वगैरे रंकाळा भोगावती हे वडाप करायचं ठरवलं. आणि त्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि वडाप करत असताना परिस्थिती असायची की सकाळी लवकर जेवणाचा डबा घेऊन गेला की 12, 1, 2 वाजे तर तो खायासाठी सुद्धा मिळायचा नाही. कारण रंकाळ्यावर गाडी नंबरमध्ये लावायची आणि त्यावेळी जवळजवळ 100 ते 125 गाड्या या वडापसाठी असायच्या आणि त्यामध्ये ते नंबर लावायचे. आणि त्या नंबरला गाड्या आली की जरा पुढं सरकत घ्यायची, पॅसेंजर भरायची आणि तेव्हा 5 रुपये 25 पैसे तिकीट रंकाळा ते भोगावते साधारण एक 25 ते 30 किलोमीटरसाठी त्यावेळी तिकीट होतं. आणि एका ट्रिपला रंकाळ्यापासून भोगावते तर 105 रुपये 95 रुपये इतकं रक्कम जमत होती. आणि खचून जास्तीत जास्त 3 किंवा 4 जास्तीत जास्त 5 ट्रिप व्हायच्या आणि 6व्या ट्रिपला घरी यायची पाळी होती. अशा पद्धतीनं तो व्यवसाय होता. आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही जरी त्या व्यवसायाचा जरी मालक असेल, त्या गाडीचा जरी मालक असेल, तर समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता ते तुम्ही ड्रायव्हर आहे म्हणूनच बघितलं जात होतं. मग तुमचं शिक्षण महत्त्वाचं नव्हतं किंवा तुम्ही कसं वागता हे महत्त्वाचं नव्हतं. फक्त एक ड्रायव्हर आहे त्या गाडीचा, पॅसेंजरना त्यांच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडायचं एवढंच तुमच्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं कर्तव्य होतं. आणि जे काही तुम्ही तुमच्या चरितार्थ जीवन जगणार आहे तो तुमच्या आयुष्याचा प्रश्न होता. ह्याच्याशी कुणालाही देणं घेणं काहीही नव्हतं. अशा पद्धतीनं हा वडापचा व्यवसाय होता. त्यामध्ये रिस्क असायची, पोलिसांचे हप्ते असायचे, त्यात मी काढलेलं 1 लाख रुपये कर्ज, पाहुण्यांचं द्यायचं होतं ते 30-35 हजार रुपये द्यायचे होते. अशा पद्धतीने एक चक्रव्यूहामध्ये मी त्यावेळी अडकलेलो होतो. कारण हप्ते वेळेवर भरणे हे फार गरजेचं. तरीसुद्धा त्यातनं मी महिन्याच्या बंड्याला थोडंसं हप्ता भरण्याचा प्रयत्न केला. दुसरी जबाबदारी होती की माझं लग्न झालेलं नव्हतं. लग्न करायची ती एक जबाबदारी माझ्यावर होती. कारण घरामध्ये आईवडील शेतामध्ये राबत होते, शेती जास्त असल्यामुळं. आणि भाऊ होता तो शिक्षण घेत होता. अशा पद्धतीनं संपूर्ण जी कसरत होती ती काट्यावली कसरत जरी म्हणली तर चुकीचे ठरणार नाही. अशा पद्धतीनं हे जीवन जगण्याचा प्रयत्न चालू होता. आणि ह्या व्यवसायामध्ये करत असताना इतक्या चांगल्या पद्धतीनं पण कधीही न थांबता सकाळपासून संध्याकाळी 9 वाजू देत, 10 वाजू देत किंवा एखाद्या वेळी कुठं भाडं जर खाजगी लागलं तर त्या भाड्यासाठी 2-2, 3-3 दिवस हे बाहेर जावं लागत असं. आणि त्यावेळी एवढं आर्थिक टंचन असायची की येणारे पैसे हप्त्याला, घर खर्चाला आणि ह्या टेन्शनमध्ये इतकं आयुष्य जायचं की सकाळची संध्याकाळ कधी झाली हे कधीही समजून यायचं नाही. आणि हा व्यवसाय करत असताना फार काळजीपूर्वक करावा लागत असतो. कारण आपल्या गाडीमध्ये 7, 8, 9 माणसं भरलेली असतात आणि त्या पद्धतीनं ती व्यवसाय करून लोकांचा जीव धोक्यात न घालता व्यवस्थित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोच करायचं असतं. अशा पद्धतीनं हा मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक घटना माझ्या आयुष्यात घडल्या, त्या मी कधीतरी आपल्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. कारण जीवनामध्ये हा तिसरा माझा स्वतःचा मी केलेला व्यवसाय होता की एक गाडी घेतलेली होती आणि त्या पद्धतीनं माझं जीवनाचा मार्ग मी हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होतो. फक्त एकच जीवनात मी थांबलो नाही. आणि हा व्यवसाय इतका विचित्र म्हणता येईल, कारण स्वास्थ्य म्हणून या व्यवसायाला होतं. कारण काही जण मला म्हणायचे की अरे रस्त्याचा पैसा रस्त्याला, रस्त्याचा पैसा रस्त्याला. पण त्याचा अर्थ कधी कळाला नाही की रस्त्याचा पैसा रस्त्याला म्हणजे कशाला. जे काय आपण पैसे मिळून असतो रस्त्यावरून तेच पैसे रस्त्याला जातात. पण ते एवढं
आपल्याला त्यावेळी बुद्ध्यांक पण नव्हता की आपल्याला एखादी गोष्ट समजून घेण्यासारखं. त्यामुळं हा माझ्या जीवनातला तिसरा स्वतःचा केलेला व्यवसाय होता. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.